मराठी बोलाल तर रिक्षा चालवाल। 17 ऑगस्ट पासून मराठी सक्तीचा कायदा। परप्रांतीय गिरवतायत मराठीचे धडे। महाराष्ट्रात मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि अस्मितेसाठी अखेर राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेत कडक पाऊल उचललंय। आता महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीतच बोलावं लागणार आहे। जर चालकाला मराठी बोलता आलं नाही किंवा त्यानं मराठी बोलण्यास नकार दिला तर थेट त्याचा परवाना रद्द होणार आहे। या नव्या कायद्यात काय तरतूद करण्यात आली आहे पहा। मोटर व्हेकल ऍक्ट 1988 मध्ये सुधारणा करण्यात आली। महाराष्ट्र मोटार वाहन सुधारणा नियम 2026 लागू झालाय। चालकाला जुजबी किंवा व्यावहारिक ज्ञान आवश्यक असणार आहे। मराठी बोलता येत नसेल तर 1 महिन्याची नोटीस देणार। महिन्याभरात मराठी न शिकल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाणार आणि त्यानंतरही मराठी न आल्यास कायमचा परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल। विशेष म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणी आधीच 1 मे पासून परिवहन विभागानं बिगर मराठी चालकांसाठी खास 3 महिन्यांचं मराठी प्रशिक्षण वर्ग सुरू केले। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्यासारख्या नामवंत संस्थांच्या सहकार्यानं 100 दिवसांचं विशेष उपक्रम राबवण्यात आले। आतापर्यंत राज्यभरातील तब्बल 1,10,000हून अधिक अमराठी चालकांनी मोठ्या उत्साहात मराठीचे धडे गिरवले। हेच चालक आता रस्त्यावर मराठीत बोलण्यासाठी कसे तयार झालेत पहा। मी कुठून आले? कोलशेतून आले। मला पण कोलशेतला जायचंय। सोडणार का तुम्ही? सोडणार ना? मला काय बोलवाल तुम्ही तुमच्या रिक्षामध्ये बसवण्यासाठी? तो आप मुझे नहीं बोलने का, मी करीन। क्या बोलने का है? मी करेल। मी मोबाईल बंद करतो, मैं आवाज कमी करतो। समझ गए आपको? और अच्छे से संभाल के लेके जाना है आपको, ठीक है? चल, आता मला मुलुंडला जायचं, तुम्ही सोडणार का मला? मुलुंडला सोडणार? डायरेक्ट जाणार, मध्ये उतरवणार नाही ना? डायरेक्ट जाणार। डायरेक्ट जाणार, क्या बात? माझ्याकडे दोन्ही ऑप्शन आहे। शासनानं मराठी सक्तीचा निर्णय घेताच अनेक मराठी आणि अमराठी नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी या निर्णयाला विरोध केला। मात्र सरकारनं या विरोधाला न जुमानता थेट GR काढला। मराठी सक्तीचा हा नवा नियम 17 ऑगस्ट पासून लागू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। 17 ऑगस्टला ठाण्याच्या गडकरी रंगयात्रेमध्ये हा कार्यक्रम होईल समारोपाचा, परंतु त्यानंतर जर कुणाला मराठी आलं नाही आणि आमचं म्हणणं असं आहे की जुजबी मराठी जो 1989चा नियम आहे त्या नियमानुसार जर कोणाला जुजबी मराठी आलं नाही तर राज्य शासनाच्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अनादर करणाऱ्या मगरूर चालकांना वटणीवर आणण्यासाठी सरकारनं हा मास्टर स्ट्रोक लगावलाय। महाराष्ट्रात फक्त मराठीत चालणार हा स्पष्ट संदेश या अभियानातून देण्यात आलाय। आता पुन्हा विरोधकांचा विरोध उफाळून येतो की हेच अमराठी चालक महाराष्ट्राच्या संस्कृतीचे खरे दूत बनून मराठीत संवाद साधतात हे येणाऱ्या काळातच कळेल। सूरज मसूरकर, साम TV, मुंबई।